अनेक संतांचे विचार आहेत, त्यांचं साहित्य आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, सगळ्या गोष्टी. संतांचं सुद्धा कॉन्ट्रिब्युशन तेवढ्याच पद्धतीने या देशाला घडवण्याच्या कामामध्ये संतांचं सुद्धा तेवढंच कॉन्ट्रिब्युशन राहिलेलं आहे. स्वातंत्र्य सैनिकांना तर आपल्याला नमस्कार केला पाहिजे, विशेष करून जे आपल्या भागाचा विचार करता म्हटला तर भगतसिंग, राजगुरू, हुतात्मा बाबू गेनू असे अनेक ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. ज्या वेळेला स्वातंत्र्य लढा सुरू होता त्यावेळेला काँग्रेस हा एक मोठा देशव्यापी पक्ष होता. 1885 साली एका विदेशी महिलेने स्थापन केलेला हा पक्ष काँग्रेस पार्टी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पक्षामध्ये आणि फील्डवर सक्रिय असणाऱ्या मोठ्या मोठ्या महिला नेत्या या त्या कामामध्ये त्यांचा सहभाग सततच राहिलेला आहे. आता वृत्तपत्र किती लोक वाचतात मला माहिती नाही. मॅगझिन्समध्ये अनेक गोष्टी येतात, पण आता आपण ज्या दर्जाची मॅगझिन वाचत असतो आणि राष्ट्रीय लेवलची किंवा आंतरराष्ट्रीय लेवलची जी मॅगझिन्स आहेत किंवा मग कम्प्युटरवर गुगलच्या माध्यमातून उपलब्ध होणारी जी माहिती असेल ही माहिती आज हे आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचत नाही. आता काय झालेलं आहे, सगळ्यात पुढं कोण या नादामध्ये पत्रकारितेमध्ये भरपूर बिघाड आलेला आहे. कारण ब्रेकिंग लाईन प्रत्येकाला काढायची असते आणि कुठल्या चॅनलवर आधी बातमी दाखवली जाते त्याची एक स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेच्या नादात खरं खोटं तपासून घ्यायची काय व्यवस्था नाही. जे येईल तसंच पुढे जायचं. कोणी जादूगार आला, जादू केली, तसेच पुढे जाईल. नंतर आणि हे जर आपण नाही केलं तर तुमच्या चॅनलची किंवा तुमच्या वृत्तपत्राची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली. आणि ती विश्वासार्हता जर वाढवायची असेल तर तुम्हाला तुम्ही छापलेली बातमी किंवा तुम्ही दाखवलेली बातमी याच्यासाठी कधी तुम्हाला माघार घ्यायला लागतं कामा नये. तरच तुम्ही परिपक्व पत्रकार त्या ठिकाणी होऊ शकता. कुठलंही काही आपल्याकडे आलं तर त्याची वस्तुनिष्ठपणाने मांडणी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पक्षपात करणं, मग आमका जास्त जवळचा आहे, आमका जास्त दूरचा आहे, हे जे करणार नाही त्यांच्या चॅनलचे लाईक्स वाढतील किंवा व्ह्युअरशिप वाढेल, त्याच वृत्तपत्राचा डब वाढेल. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये काम करताना तुम्हाला अनेक अडचणी येतात, तुम्हाला माहिती आहे. पण बातमी खरी खोटी किंवा तुमची काय पॉलिसी असेल त्या पॉलिसीप्रमाणे तुम्ही दाखवा. पण तुमच्याकडं सुद्धा आपल्याला ज्या शासकीय योजना आहेत
ज्या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आहेत त्या योजनांची माहिती सुद्धा सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे जर काम केलं तर जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. दुसरं म्हणजे सक्सेस स्टोरीज. सक्सेस स्टोरीज पुढे आल्या पाहिजे. आयुष्यामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी करतात. तर तुमच्यातल्या किती लोकांना माहिती आहे की संजय काळेंचं शिक्षण किती झालं, कुठे झालं, मला माहीत असेल.